स्वागतम स्वागतम सुस्वागतम. श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक स्पार्क फाउंडेशन संचालित स्पार्क अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आज दिनांक 10 मार्च 2026 रोज मंगळवारला आपण जागतिक महिला दिन साजरा करण्याकरिता एकत्रित जमलेलो आहोत. कार्यक्रमाची सुरुवात आपण 3 वेळा ओंकार म्हणून करूया. सर्वांनी डोळे मिटून बसा. ज्या दिवसानिमित्त आपण इथे एकत्रित आलो आहोत तो दिवस म्हणजे इंटरनॅशनल वुमन्स डे, म्हणजे जागतिक महिला दिन. जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि सन्मानाचा दिवस. स्त्री ही केवळ कुटुंबाचे आधारस्तंभ नाही, तर ती समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. जिच्या हसण्यात घराचे सुख असतं, जिच्या त्यागात कुटुंबाचे भविष्य असतं. जिच्या हसण्यात घराचे सुख असतं, जिच्या त्यागात कुटुंबाचे भविष्य असतं आणि जिच्या धैर्यामुळे समाज पुढे जातो, तिचे नाव स्त्री असतं, तिचे नाव स्त्री असतं. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो. या सुंदर विचाराने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या श्रीमती आशा भट मॅडम यांचे परिचय करण्याकरिता मी वैष्णवी मॅडम यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. मी वैष्णवी राजेंद्र दुर्गे, स्पार्क अकॅडमी कोऑर्डिनेटर. खरं तर 8 मार्च हा आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस महिलांचे कर्तृत्व, त्यांचा आदर आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारा दिवस आहे. स्त्री एक आई आहे, ती एक ताई आहे, ती एक मैत्रीण आहे, ती एक पत्नी आहे. तिच्या विना हे जग अपूर्ण आहे, कारण तीच खरी या जगाची जननी आहे, तीच खरी या जगाची जननी आहे. खरं तर आज अशा कार्यक्रमाला आपल्या प्रमुख पाहुण्या लाभलेल्या मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट मॅडम यांचा परिचय करून देणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. मॅडमचा मी परिचय थोडक्यात करून देते. मॅडमचं संपूर्ण नाव आशा चंद्रवल्लभ भट, पद संस्थापक व अध्यक्षा मंथन फाउंडेशन. मॅडमची शैक्षणिक पात्रता BSc केमिस्ट्री, मास्टर इन सोशल वर्क, अर्बन अँड रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट, योग शिक्षक, MA सायकोलॉजी व संशोधक. सौ आशा चंद्रवल्लभ भट या मंथन फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्ष असून मागील 18 वर्षांपासून वंचित व दुर्लक्षित घटकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. मंथन फाउंडेशन पुणे, चाकण, भोसरी, पिंपरी चिंचवड, वाशी आणि नवी मुंबई या भागात कार्य करत असून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण तसेच महिला व बालकल्याण या विषयांवर विविध उपक्रम राबवते. विशेषतः पुण्यातील बुधवार पेठ, रेड लाईट परिसरातील महिलांसाठी संस्था विशेष काम करते. सौ भट यांच्या नेतृत्वाखाली मंथन फाउंडेशन विविध वंचित घटकांसाठी कार्य करते. यात सुमारे 3000 महिला, लैंगिक कामगार, 200 HIV बाधित व्यक्ती, 350 HIV बाधित पालकांची मुले, पुणे जिल्ह्यातील 20,000 ग्रामीण किशोरवयीन मुले-मुली, एकल पालकांच्या 400 मुलांचा समावेश आहे. तसेच 200 ट्रान्सजेंडर व्यक्ती, तसेच ड्रायव्हर्स आणि सुमारे 5000 इतर वंचित व्यक्तींसाठी संस्था कार्य करते. संस्थेमार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, औषधे व उपचार सहाय्य, 150 वंचित महिलांना शिवणयंत्र प्रशिक्षण देऊन स्वावलंबनाकडे प्रोत्साहन, तसेच POCSO कायदा, POSH कायदा आणि लिंग समभाव विषयक जनजागृती कार्यक्रम समाज, महाविद्यालय आणि शाळांमध्ये राबवले जाते.
सौ भट या सामाजिक न्याय आणि कायदेशीर हक्कांसाठी विविध शासकीय व निमशासकीय संस्थांबरोबर सक्रियपणे कार्य करतात. यात समाज कल्याण विभाग, महिला व बालविकास विभाग, निवडणूक आयोग, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचा समावेश आहे. मॅडमनी विविध समित्यांवरील सदस्यत्व देखील केलेले दिसतं. त्यामध्ये डॉक्टर DY पाटील, ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी पुणे व पोद्दार स्कूल इंटरनल कंप्लेंट्स कमिटी सदस्य. 2 ॲक्शन फॉर राईट टू चिल्ड्रन. 3 HIV पुणे नेटवर्क ऑफ NGOs. 4 समाज कल्याण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका. 5 समाज कल्याण विभाग पुणे महानगरपालिका आणि 6 नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट. 7 डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल युनिट पुणे. 8 महा NGO फेडरेशन. 9 वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आणि 10 डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी. मॅडमला काही पुरस्कार आणि सन्मान देखील प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये पुणे नगर वाचन मंदिर आदर्श समाजसेविका पुरस्कार फेब्रुवारी 2025 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. 2 पुणेकर न्यूज वुमेन्स अचिव्हर्स अवॉर्ड पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या हस्ते देण्यात आला आहे. पुणे टाइम्स ग्रुप व पुनावाला फिनकॉर्प वुमेन अचिव्हर्स अवॉर्ड. राजमाता जिजाऊ पुरस्कार महा NGO फेडरेशन. नांदेड सिटी नवदुर्गा अवॉर्ड. इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर डे ऑफ विजिबिलिटी निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री राजेश पाटील यांच्याकडून विशेष गौरव. कोविड-19 महामारी दरम्यान मंथन फाउंडेशनने केलेल्या उल्लेखनीय मदत कार्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडून प्रशस्ती पत्र म्हणून सन्मान करण्यात आला आहे. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या सौ आशा भट मॅडम यांचा सन्मान करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. मी आदरणीय मनीषा नर्डेकर मॅमला विनंती करते की मॅडमला पुष्पगुच्छ आणि पुस्तिका देऊन त्यांचं सन्मान आणि स्पार्क अकॅडमीमध्ये स्वागत करावं. यापुढे मी कुणाल यांना विनंती करते की त्यांनी पुढील सूत्रसंचालन करावं. समाजाला नवी दिशा देणाऱ्या, अनुभवाची शिदोरी देणाऱ्या आणि आमच्या आयुष्याला नवी प्रेरणा देणाऱ्या अशा प्रमुख पाहुण्या आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी श्रीमती आशा भट मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आता तुम्ही मंथन आणि काय काय कामं केलीत आम्ही ते आता थोडक्यात पाहिलं. बेसिकली तुमच्यासारखं जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तर कॉलेजमध्ये असताना NSS मध्ये होते आणि सामाजिक कार्य काहीतरी करायचं हे तेव्हापासून डोक्यात होतं. आणि त्यातूनच पुढे मग BSc केमिस्ट्री जे ऐकलं की केमिस्ट्री नंतर मी MSW करणे फार लोकांना विशेष वाटलं की अरे केमिस्ट्री सारखा विषय आणि त्यात पुढे खूप सारं काही करता येऊ शकलं असतं. पण एक डोक्यात होतं की मला टेक्निकल जॉब करायचा नाही, टेक्निकल कामं करायची नाही. प्रत्येकाची आवड असते, बाकीच्यांसाठी पण माझं स्वतःचं होतं. आणि समाजामध्ये खूप गोष्टी पाहिल्या होत्या मुलींच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीमध्ये. त्यांना अनेक गोष्टी करायच्या असतात पण करू दिल्या जात नाही. त्याला अनेक बंधनं आहेत, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी फॅमिलीमधून कधी वडील म्हणतील की बस झालं शिक्षण, लग्न करून टाकूया. मुलगी जेवढं लवकर लग्न होईल तेवढी जबाबदारी हलकी होईल, कशाला पुढे शिकलं गेलं पाहिजे. ते लग्न झाल्यानंतरच्या परिस्थिती जेव्हा पाहायला गेल्या की पुरुष मंडळी जेव्हा बायकांशी कसे वागतात तर वाईट वाटायचं. आणि मी ग्रामीण भागात शिकवत होते, भारतीय जैन संघटनेमध्ये माझं BSc झालं. आणि तिथे सगळ्या रुरल बेल्टमधून लांबून लांबून मुली यायच्या तिथे, मुली आणि मुलं सगळ्याच. कारण एकच कॉलेज तिथे ग्रामीण भागातलं ते मोठं कॉलेज होतं त्यावेळेला. भूकंप, लातूरचा भूकंप झाल्यानंतर तुम्हाला माहित असेल की BGS ची स्थापना झाली. तर कॉलेजमध्ये हुशार, अभ्यासात सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. पण ते डोक्यात सारखं की नाही आपल्याला काहीतरी करायचं. आणि मी स्पोर्ट्समध्ये होते, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये होते, सगळ्या गोष्टीमध्ये चांगलं हे करून अभ्यास सुद्धा चांगला होता. आणि तिथून तो आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट हे झाला की
MSc करण्यासाठी मी गरवारेला ऍडमिशन घ्यायला गेले. अगदी पैसे भरणं बाकी, फक्त एवढं शिल्लक होतं. पण वाटलं नाही, हे आपलं ध्येय नाही, आपल्या इकडे नाही जायचंय. आणि तिथून पुढे तो मार्ग चेंज झाला आणि MSW साठी मग टाटाला ट्राय केला, कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये केलं. मग माझं कर्वे मला ऍडमिशन झालं. खूप सारे म्हणजे MSW तेव्हा लोकांना माहीतच नव्हतं, म्हणजे अजूनही बऱ्याच जणांना माहीत नाही. आता थोडं थोडं कळायला लागलं, पण त्यावेळेला काय हे MSW लक्षात कळायचं नाही. काय समाजसेवेला कशाला डिग्री पाहिजे, कशाला मास्टर पाहिजे, असं लोकांचं ओव्हरऑल अटिट्यूड होता किंवा त्याबद्दल लोकांना फारसं माहीत नव्हतं. पण कर्वेमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा रिटर्न टेस्ट, मेरिट लिस्ट, इंटरव्ह्यूज ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पार पडून मग ऍडमिशन मिळतं. त्यालाही त्या स्पेसिफिक बॅचेसच होत्या, त्यामध्ये करता आलं. आणि साधारणतः जो मास्टर इन सोशल वर्क करतो तर त्याला वाटतं की माझी एक संस्था असावी, मी काहीतरी, मला जे वाटतं मी ते समाजासाठी केलं गेलं पाहिजे. आणि जसं इंटर्नशिप असतेच प्रत्येक कॉलेज, आता तर बऱ्याच ठिकाणी टेक्निकल जॉब, टेक्निकल डिग्रीजला पण आता इंटर्नशिप केली, कारण तुम्हाला सोशल टच असावा म्हणून टू क्रेडिट कोर्स सुरू झालेला आहे. तर त्यावेळेला आमच्याकडे इंटर्नशिप होतं, आत्ताही आहे ते. फर्स्ट इयरला मला ICDS होतं, जे अंगणवाडी सुपरवायझरचा रोल असतो, तिथे जाऊन ऑब्झर्व करायचं होतं. म्हणजे आम्ही स्टुडंट असताना ऑब्झर्व करणं हे अपेक्षित असतं, त्यावेळेला शिकून घेणं असतं की तुम्ही काय बघताय, कुठल्या अँगलने, कशा पद्धतीने तुम्ही केस हँडल करताय, कसं डील करताय त्या केसला, तुम्ही प्रिन्सिपल काय वापरता, काय स्किल वापरता, काय टेक्निक वापरतायत. आणि सेकंड इयरला मला बुधवार पेठ मिळालं, जे रेड लाईट अगदी पलीकडच्याच गल्लीमध्ये आहे. एकदा आपण तो प्लॅन करूया, सगळ्या टीमला तुम्ही तिकडे घेऊन आला तर तुम्हाला ऍक्च्युअल आमचं काय काम चालतं, तुम्ही एक व्हिजिट एरियामध्ये असं पण आपल्याला करता येऊ शकेल. तर मला बुधवार पेठ मिळालं, 2007ची गोष्ट ही साधारणतः. आणि मिळाल्यानंतर, कारण हे सगळं नवीन ना, म्हणजे सेक्स वर्क किंवा वेश्याव्यवसाय ही कॉन्सेप्टच कधी माहीत नव्हती, कारण आपण ज्या पद्धतीने जगत आलं असतं हे कधी ऐकलेलंच नसतं ह्या गोष्टी. पण सगळं नवीन होतं, मुली सेक्सवर करतात हे खूप ऐकायला पण विचित्र वाटायचं की अरे मुली तिथे येत आहेत आणि त्यातून पैसे कमवत आहेत. पण जेव्हा कळायचं ना की ह्या ज्या मुली आल्यात त्या काही स्वइच्छेने आलेल्या मुली नव्हत्या, त्या कोणीतरी तुला जॉब देतो म्हणून तिथे येऊन तिला विकलं गेलेलं होतं, किंवा गरिबी आहे, 5 मुली आहेत, 6 मुली आहेत, आई वडिलांना होत नाही, मग ते असंच काम देतो म्हणून आणायचं, इकडे कामाला लावायचं. अशा ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या शहरामधून, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मुली, ज्या फसवून आणि जबरदस्तीने आणलेल्या मुली होत्या. कुठेही कोणाची मुलीला विचारा तुम्ही की तू खुशीने आलीस का, तुला हे काम करायचं म्हणून आलीस का, कारण आपल्याकडे तो कलंक आहे, आपल्याकडे ते ऍक्सेप्टेबल नाही अजून सुद्धा. आपण चारित्र्याला, बाईच्या चारित्र्याला जास्त हे करतो ना, की ती काच तिला काच म्हणतो, पुरुषांनी काय केलं ते तिला काच नाही म्हणत आपण त्याला. त्यामुळे पूर्वीपासून आपल्याकडे बाईच्या बाबतीत ते आहेतच. आणि तशी व्यक्ती इथे येणं, तेव्हा कळायला लागलं की अरे तिची काही चूक नाहीये त्याच्यामध्ये, ती ज्या परिस्थितीतून इथे आली त्याला अनेक लोक कारणीभूत आहेत. मग ठरवलं की बाबा हे काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे हा असा विषय होता त्यावेळेला. तर मला जेव्हा मी सांगायचे की मी बुधवार पेठेत चालले, तर बुधवार पेठ म्हणलं की लोकांना अप्पळवण चौक किंवा दगडूशेठ नाही आठवायचं, ते आठवायचं. म्हणजे आत्ताही तुम्ही कोणाला आपण चर्चा केली तर ते डोळ्यासमोर डायरेक्ट अरे तिकडे का, असं डोक्यात येतं. तर तेव्हा असं वाटायचं ह्या गोष्टी व्हायच्या. पण असं लक्षात आलं की नाही, इथे खरी गरज आहे कामाची, जिथे कोणीच येत नाही त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. त्यातून त्यांना कसं चांगलं आयुष्य त्यांना जगता येईल हा विचार त्या दिवशी डोक्यात आलेला. आणि त्याच वेळेला म्हणजे कॉलेजच्या दरम्यानच मी जेव्हा इंटर्नशिप करत होते, काही महिलांना एकत्र येऊन त्यांचा बचत गट तयार केला मी, आणि त्या बचत गटामधून त्यांना स्वयंरोजगार कसा मिळता येईल, म्हणजे यासाठी आम्ही अन्न पुरवठाच्या विभागाला जाऊन त्या बचत गटाचं एक ऍप्लिकेशन दिलं की आम्हाला रेशन शॉप हवंय. ही त्यावेळेची गोष्ट सांगते, आता तर बऱ्याच गोष्टी बदलल्या गेल्या. आणि 1 वर्षानंतर त्यांना ते मिळालं रेशन शॉप. ही फार मोठी अचिव्हमेंट होते. तुम्हाला खरंच काही करायचं असेल ना, तर तुमची जिद्द, तुमची तळमळ, तुमची धडपड सगळं झोकून दिलं तर करता येतं. नाही तर आत्ताची मुलं आम्ही बघतो ना आमच्याकडे येतात तर प्रत्येकाला सोबतीला पाहिजे. तेव्हा एकटीने, एक मुलगी म्हणून सुद्धा मी या सगळ्या गोष्टी करू शकले, त्याचं मला खूप प्राऊड फील झालं. आणि त्या मॅडमने मला फोन करून सांगितलं, अशा तू केलेलं जे कष्ट केले त्याचं चीज आज मिळालं, आपल्याला अप्रुव्हल मिळालं, गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिलं की बुधवार पेठेतील सेक्स वर्क करणाऱ्या महिला ह्या त्यांना रेशन शॉप चालू शकतात. पण काही कारणामुळे त्यांनाकडे ते शॉप नव्हतं, काही ह्याच्यामुळे ते पुढे 1 वर्ष चालवलं आणि पुढे ते बंद पडलं, होऊ शकलं नाही. कारण त्यालाही सपोर्ट लागत होता, कारण फायनान्शियल सपोर्ट लागतो, तेवढी ती कॅपॅसिटी लागते, सगळ्या गोष्टींची गरज होती सगळी. तिथून पुढे मग
ठरवलं की हे आपण अशा घटकांसोबत काम कर जिथं कोणीही जायला तयार होत नाही आणि मुळात थोडा स्वभाव माझा डेअरिंग घेऊन करायचा आहे की नाही हे नाही ना तर आपण तिथे जाऊन कसं करता येऊ शकेल, जिथे कोणीच जात नाही तिथे आपण गेलं पाहिजे ना, आपल्यात कॅपॅसिटीत आपण त्या गोष्टी कराव्यात. मग तेव्हा ठरल्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की मग 2010ला संस्था रजिस्टर झाली आणि आज योगायोग की आज वर्धापन दिन आहे संस्थेचा 10 मार्च 2010. तो आज योग जुळून यायचा होता बेसिकली. आणि एक स्वप्न असतं प्रत्येक त्या विद्यार्थ्याचं की आपली संस्था पाहिजे आणि ह्या सगळ्या माझ्यासारख्या सगळ्या MSW आम्ही एकत्र येऊन मंथन फाउंडेशनची स्थापना झाली. आणि तेव्हा आमचे ध्येय ऑब्जेक्टिव्ह हे होते बेसिकली की आपण आरोग्यावर काम करायचं, पर्यावरणावर काम केलं पाहिजे, महिला बालविकासावर काम झालं पाहिजे आणि त्यातही प्रायोरिटी जो वंचित ग्रुप आहे, वंचित घटक आहे, जसं फिमेल सेक्स वर्कर आहे, आम्ही ट्रान्सजेंडर सोबत पण आमचं काम चालतं, LGBTQIA+ कम्युनिटी सोबत काम चालतं, स्थलांतरित कामगारांसोबत आम्ही काम करतो, त्यातही डेली वेजेस जे आहेत, रोजंदारी काम करणारे आहेत किंवा काही कारणामुळे तिथे इकडे जॉबसाठी आलेले आहेत. त्याचबरोबर ट्रक ड्रायव्हर्स आहेत जे लॉंग डिस्टन्स ट्रक ड्रायव्हर आहेत, तसं ते काम आमचं नवी मुंबईमध्ये चालतं. किशोरवयीन मुली जिथे सामान्य घरातले ज्यांच्याकडे खूप सगळं मिळतं त्यांपर्यंत आम्ही जात नाही कारण त्यांना ती गरज पण नसते, जिथे खरी गरज आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो ह्या सगळ्या गोष्टींमधून. 2010 पासून मंथनचं काम चालू आहे आणि सगळं जसं माहिती आहे की कुठलीही संस्था रजिस्टर झाल्यानंतर इमिजिएट काही नसतं. आम्ही व्हॉलंटरी खूप सारी कामं केली, सॅटर्डे संडे असं काम करायचे आणि मी जॉब करायचे त्यावेळेला. आणि नंतर 2015 नंतर ठरवलं की नाही बस म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या आपल्याला पूर्ण वेळ दिला पाहिजे आपल्या संस्थेसाठी. मग 24 तास आता अहोरात्र आम्ही संस्थेसाठी झटतो आणि स्टेप बाय स्टेप एक प्रगती करत आलोय की आत्ता जे बुधवार पेठेत काम चाललंय ते HIV/AIDS अंतर्गत पण काम करतोय. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या अंतर्गत एक प्रोजेक्ट चालवतो आम्ही. तिथे सगळ्या महिलांची HIV ची तपासणी झाली पाहिजे. तिथे येणारा कस्टमर जो आहे त्याची तपासणी आम्ही करतो. ती लहान मुलं असेल तर त्यांची जर आई पॉझिटिव्ह असेल तर मुलांची तपासणी होते आणि तिच्या आरोग्यासाठी आम्ही पूर्ण वेळ काम करतोय. त्याचबरोबर मागचे 3 वर्ष आता तुम्ही बघताय की MLA इलेक्शन 2दा झाले, MP इलेक्शन झाले, तर ह्या सगळ्या इलेक्शनमध्ये आम्ही महिलांचं वोटर ID पण नव्हतं त्यांच्याकडे, त्यांना वोटर ID काढून देणं. आपले राजेश देशमुख सर आता होते मागे ना, कलेक्टर होते, तर ते बुधवार पेठेत येऊन गेले. त्यांच्या हस्ते आम्ही महिलांचे भरलेले फॉर्म त्यांच्या हस्तेच आम्ही सरांना दिले आणि त्याच्यानंतर मग त्यांना वोटर ID मिळाला, त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. जो 1% मत वाढलं मागच्या ह्याच्यामध्ये तेव्हा त्यात आमच्या महिलांचाही समावेश होता. हे मी फार प्राऊडपणे सांगते कारण एवढ्या वर्षात तिचं अस्तित्वच काय नव्हतं ना. तिच्याकडे आधार कार्ड आहे, आधार कार्ड असं तिला कोणी ओळख नाही. मग तिला गव्हर्नमेंट स्कीम देण्यासाठी तिच्याकडे रेशन कार्डसाठी आम्ही ट्राय करतोय. रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंट सोबत खूप साऱ्या मीटिंग्स घ्याव्या लागतात, त्यानंतर तिला गव्हर्नमेंट स्कीम मिळते. वोटर IDचं पण तसंच आहे. म्हणजे आपण जिथे 18 वर्षानंतर आपल्या सगळ्या गोष्टी मिळतात, आपण एक आयडेंटिटी, तिची आयडेंटिटी काहीच नाहीये कारण ती कुठून आली आहे, कुठून कोणी विकली आहे, तिला त्या ह्याच्या बाहेरच जाण्याचं मुभाच नाही कुठल्या गोष्टींची. तो आमचा पूर्ण प्रयत्न तिथे असतो की ते एक सन्मानाने कसं जगता येईल, तिला कशा पद्धतीने तिचं आयुष्य आहे त्यातच अजून सुखकर काय करू शकतो का. ज्यांना बाहेर पडायचं त्यासाठी पण आम्ही तो सपोर्ट करतो. जिला वाटतं की मला इथे राहायचं नाहीये, मला हे काम करायचं नाहीये, तर त्यातून बाहेर पाडण्यासाठी पण आम्ही मदत करतोय. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही ट्राय करतो, त्यांना शाळेत पाठवणं असेल, त्यांना हॉस्टेलला रेफर करणं असेल. आणि आमचं एक छोटंसं तिथे एक 5 बेडेड केअर होम आहे कारण बुधवार पेठ एरियामध्ये खूप साऱ्या क्रायसिस घडतात. हाणामारी होते, कधी पोलिसांकडनं होते, कधी पार्टनरकडनं होते, कधी बायकांकडनं होते, खूप साऱ्या घटना घडत असतात. तर आमच्याकडे एक छोटंसं 5 बेडेड जिला टेम्पररी रेसिडेंट आम्ही तिथे प्रोव्हाइड करतो. ती मेंटली आणि फिजिकली थोडं स्टेबल व्हावं आणि मग ती जाऊ शकते परत, तर तो तिला डिग्निटी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अशा पद्धतीने काम आता बुधवार पेठेमध्ये चाललंय. जवळजवळ 3000+ महिला तिथे आहेत. खूप अडचणीत, म्हणजे इतक्या अडचणीत तुम्ही आता रेड पडलेली तुम्हाला माहित असेल. या रेड पडल्यामध्ये काही मोजके 10-15 लोकांसाठी अख्ख्या महिला भरडल्या जातात त्याच्यामध्ये आणि मोस्टली भारतीय आहे याच्यामध्ये. काही ज्या बांगलादेशी होत्या त्यांना तर आम्ही त्यांना सपोर्ट करत नाही, बांगलादेशी किंवा नेपाळी आहेत, पण ज्या फार पूर्वीपासून त्या तिथे राहत आहेत तर तिथे त्यांना मात्र आपण हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो बेसिकली. पण कुठलीही मायनर किंवा इतर देशातली मुलगी असेल तर आपण तिला अजिबात एंटरटेन करत नाही त्या गोष्टींमध्ये, कारण जे इलिगल आहे त्याच्यामध्ये आपण पडतच नाही त्या गोष्टींमध्ये सगळ्या. अशा पद्धतीचं काम चालतं. इनफॅक्ट कधी कधी पार्टनरने खूप मारहाण केली तर मग त्याच्या विरुद्ध FIR नोंद करणं असेल, मग गव्हर्नमेंटकडे त्या पोलिसांकडे जाऊन
पुढची कारवाई करणं असेल, त्याला अरेस्ट करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी सपोर्ट केला जातं. लिगल सपोर्ट आम्ही त्यांना देतो. काही लोक काय करतात, व्हिडिओ शूट करतात. खरं तर कोणाचाही व्हिडिओ शूट करणं हे चुकीचं आहे, पण असा कॅमेरा लावून येतात की कळत नाही कोणाला कुठे कॅमेरा लावलाय. तर अगदी ती रोड पासून उभी राहिलेली बाई त्या बेडपर्यंत जाण्यापर्यंतचा तो व्हिडिओ शूट करणं आणि रेकॉर्ड करून तो फेसबुकला टाकणं अशी मुलं करतात. आणि हे मुलं 20, 22, 23 वर्षाच्या मुलांची कामं आहेत ती. म्हणजे तिथे येतात, ऍक्टिव्हिटीसाठी येतात आणि असं रेकॉर्ड करून टाकतात आणि मग म्हणजे ते व्ह्यूज वाढण्यासाठी बेसिकली फेसबुकला टाक, इन्स्टाला टाक असं. तर असं एका बाईचं घडलं आणि ती बाई आमच्याकडे आली, मॅडम असं असं झालं. तिला कळलं की बाबा माझा व्हिडिओ शूट केलाय. मग आम्ही पोलिसांकडे गेलो, तिला सोबतीला घेतलं. म्हटलंय बघा आम्ही डायरेक्ट कंप्लेंट करणार नाही, त्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन जातो. आणि मग त्या कंप्लेंट केली गेली. मोफत वकील आम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, तर सगळ्यांच्या माहितीसाठी आपल्याला मोफत वकील जे म्हणतो तर आपल्याला बऱ्याचदा माहित नसतं कोणाच्या अंतर्गत मिळतं किंवा काय. पण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नावाचं एक युनिट असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि तिथं ते जे वकील अफोर्ड नाही करू शकत, ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन नाही, जे वंचित लोक आहेत किंवा ज्यांना काहीच कळत नाही, तिथं तो सगळा सपोर्ट आपल्याला गव्हर्नमेंट करतं. 1ही रुपया द्यावा लागत नाही. तर त्याच्यासोबत आमचं खूप छान रॅपो आहे आणि मग त्यांनी आम्हाला ती मदत केली. त्यानंतर आम्ही एका ऍक्टच्या अंतर्गत 2 पोस्टर आम्ही बुधवार पेठेमध्ये लावले सध्या, की जर कोणी व्हिडिओ शूट केलं तर ह्या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला हा गुन्हा होऊ शकतो. ती ही मोठी अचिव्हमेंट आहे. जेव्हा आम्ही कामं करतो तर ती फक्त सर्व्हिस देण्यापुरतं न करता ती ॲडव्होकसी लेवल, म्हणजे तुम्ही जेव्हा उद्या अधिकारी व्हाल तर अधिकाऱ्यांशी आम्ही बोलतो, त्यांना समजून सांगतो. कारण प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येक गोष्ट माहीतच असेल असं नाही. कारण शिक्षण एक भाग आहे आणि प्रत्यक्ष अनुभव घेतानाच्या घटना ज्या घडतात त्या कधी कधी वेगळ्या असतात. मग त्यांना समजून सांगणं, त्यांना कन्व्हिन्स करणं आणि त्यातून मग त्यांनी तो सपोर्ट करणं, अशी मोठी अचिव्हमेंट त्यावेळेला CWC, महिला बाल कल्याण, डालसा आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विधाने आम्ही ते करू शकलो. अशा पद्धतीने बुधवार पेठेमध्ये काम चालतं. चाकण भागामध्ये आम्ही जवळजवळ 40 शाळांमध्ये काम करतोय, जिथे किशोरवयीन जे मुलं आहेत त्यांना ॲडोलसंट रिप्रोडक्टिव्ह सेक्शुअल हेल्थ अर्श म्हणून तुम्ही ऐकलं असेल नाव, तर त्या संदर्भात काम करतो. आणि लाईफ स्किल एज्युकेशनमध्ये त्यांचं कम्युनिकेशन सुधारलं गेलं पाहिजे, त्यांचं लिडरशिप कशी वाढवली जाईल, क्रिटिकल थिंकिंग कसा विचार केला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कशा पद्धतीने करू शकतो असं आम्ही त्यांना शिकवतो. आणि त्यातूनच आम्ही जवळजवळ मुलींना इतकं सक्षम करू शकलो आहोत की उद्या जर काही घडला तर त्या आमच्या ज्या मुली आहेत सगळ्या त्यांचा आम्ही एक ग्रुप केलेला आहे, किशोरी मंच बनवलेत आणि किशोर मंच केलेले आहेत. तर ती मुलं जाऊन ग्रामपंचायतीत बोलतायत की आम्हाला शाळेमध्ये पाण्याची सोय नाही, सॅनिटरी पॅड टाकायची सोय नाहीये, की आम्हाला सुरक्षित वाटत नाही ह्या वाटेने जाताना. तर असे काही ठराव त्यांनी ग्रामपंचायतला सांगितले आणि ग्रामपंचायती ठराव मंजूर पण केले. आणि ह्या सगळा लीड मुलींचा होता. आमच्या ज्या 8वी, 9वी, 10वीच्या मुली आहेत त्याला सपोर्टला आमची टीम होतीच, पण लिडरशिपमध्ये ह्या मुली पुढे येऊन काम करत होत्या सगळ्या याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने चाकणमध्ये काम चालतं. त्याच पार्श्वभूमीवर आता आम्ही PCMC मधल्या 3 शाळा घेतल्या, जिथे स्लम मधली मुलं येतात साधारणतः. आणि वातावरण खूप जरा हे आहे की घरातलं वातावरण, स्लम म्हटलं की तुमच्या लक्षात येईल गुंडागर्दी आहे, आईवडिलांचं लक्ष नाही मुलांकडे, कारण तेही रोजंदारीत अडकले, त्यामुळे मूल काय करतं हे माहीत नाही. याच्यावरही आमचं काम चालतं. आणि नवी मुंबई वाशीमध्ये APMC मार्केटमध्ये आम्ही ट्रक ड्रायव्हरांसोबत काम करतोय. तिथे HIV, एड्स आणि गुप्तरोगावर काम चालतं. आणि त्यातून मग जर कोणी सस्पेक्टेड जाणवलं किंवा एखादा पॉझिटिव्ह आला, मग त्याच्या घरी कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्या मिसेसची तपासणी करून घेणं. कारण HIV वर अजून कुठलंही औषध आलेलं नाहीये. झाल्यानंतर एक तर प्रिव्हेन्शन हा मेन हे आहे, प्रिव्हेन्शन करू शकतो. अदरवाईज झाल्यानंतर मेडिसिन घेऊन तो लॉंग टर्म जगू शकतो. ह्या 2च गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. तर साधारणतः अशा पद्धतीने मंथनचं काम चालू आहे. तुम्ही जर प्रश्न विचारा म्हणजे मग मला बोलता येऊ शकेल काही तुम्हाला विचारायचं असेल तर. आणि खरं तर मला आज एक कौतुक आहे, म्हणजे जनरली महिला दिनाला सगळे महिला वर्ग समोर असतो आणि आज पुरुष वर्ग आहे. तर खरी सेन्सिटाईज करायची गरज पुरुषांना आहे. म्हणजे कारण महिलांना सगळेच सांगतात, म्हणजे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अगदी बाळ पोटात असल्यापासून त्या बाईला सांगितलं बाई असं कर तसं कर, जन्माला आल्यानंतर मुलीला सांगितलं जातं मुलीने कसं वागावं कसं वागू नये. मुलांना मात्र फार काही कोणी सांगत नाही, कारण मुलगा कसाही वागला तरी आपल्याकडे चालतो. हे असंच चाललंय कित्येक वर्ष. पण तुम्ही भावी अधिकारी आहात, एक चांगले नागरिक बनण्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच जर बदल केले, म्हणजे मी अधिकारी झालो म्हणून माझी बायको जर घरात काम करत असेल, ती फॅमिली सांभाळत असेल, म्हणजे ती दुय्यम दर्जाची, हे असं कधीच नसतं. दोन्ही गोष्टी आपण म्हणतो की दोन्ही चाकं सुरळीत चालली पाहिजे.
पण चालली पाहिजे म्हणजे ती ती चालताना पण ती रिस्पॉन्सिबिलिटी, तो रिस्पेक्ट, ती डिग्निटी, ह्या सगळ्या गोष्टी देता आल्या पाहिजे. ते अजून एवढ्या वर्ष मी काम करते फील्डमध्ये, पण मला अजून ते दिसत नाही. त्याचं वाईट वाटतं की आपण म्हणतो महिला सबलीकरण झालंय, गव्हर्नमेंट खूप साऱ्या स्कीम आणतंय, खूप साऱ्या गोष्टी करतंय, पण अजूनही ती सायकोलॉजी आपली बदलत नाही. ती मेंटॅलिटी ज्या दिवशी बदलेल ना, मुलीला आपण इक्वली बघायला लागू, तर हा देश आपला कुठल्या कुठे जाऊ शकेल. तर ते इक्वालिटी जे म्हणतो, म्हणण्यापुरतं नाही देता, अभ्यासापुरतं नकोय आपल्याला. खूप गव्हर्नमेंटने तर किती चांगले चांगले उपक्रम आणले, पण ते फक्त करण्यापुरते, म्हणजे करून झालं, पण त्या माणसाला जेव्हा विचारलं जातं तेव्हा तो त्याचा विचारच वेगळा असतो. आता माझ्या डोळ्यासमोर एका गावातलं नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आता सध्या ना एवढ्यातच, आणि महिला निवडून आली, नगराध्यक्षपदी त्यांचं सिलेक्शन झालं, आणि तिचाच धीर नगरसेवक आहे, आणि एक मोठा कार्यक्रम घेतला होता त्यांनी, आणि पोस्टर असं मोठं. आता हे किती लोकांना रिअलाइज झालं डोंट नो, पण मी फार कॉन्शियसली ह्या सगळ्या गोष्टी बघत असते. तर त्या पोस्टरवर मोठा पोस्टर त्या नगरसेवकाचा आणि बाईचं पोस्टर एकदम छोट्या ह्याच्यात, ज्या खऱ्या अर्थाने मोठ्या पदावरच्या होत्या, पण त्याच जागी पुरुष असतं तर आधी माणसाचं असतं बाईचं नसतं का ते नाते आहे म्हणून तसं आहे. काय आहे म्हणजे ही काय सायकोलॉजी म्हणावं, किंवा तिलाही ते जाणवलं नाही का. माझ्यासारखी तर खूप खूप कॉन्शियस असते या बाबतीमध्ये, तिलाही ते जाणवलं पाहिजे. नाही तर आपण काय करतो, जाऊ दे ना, कशाला हे करायचं. आत्ताही तुम्ही जेव्हा घरी जाल, तुम्ही वेगवेगळ्या भागातून आलेला आहात, जेव्हा घरी जाल, हातात झाडून घ्या बरं, आणि बघा बहिणीची रिॲक्शन बघा, आईची रिॲक्शन बघा, काय येईल. हा मी करते थांब. तर का बाईला वाटावं की मीच केलं पाहिजे, ते का नाही इक्वली केलं पाहिजे. एकमेकांना सहकार्य करणं, सपोर्ट करणं, ह्यात वाईट आहे का बरं. घर आपलंच आहे, सगळ्या गोष्टी आपल्याच आहे, एकाला हातात द्यायचं आणि एकाला करायला लावायचं कशासाठी. आणि हे बोलते ना मी, हे जेव्हा कृतीत तुम्ही करायला लागाल तेव्हा जाणवतं की जड जातं आपल्याला. ज्यांना सवय नाही ना त्यांना जड जातं हे, की हातात झाडू घे म्हटलं किंवा पाणी आणून दे रे मला असं म्हटलं तरी जड जातं ते. छोट्या छोट्या गोष्टी, अगदी फार मोठा बदलच अपेक्षित, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून माणूस कळायला लागतो. तो स्वतः जेव्हा ॲज अ मुलगा म्हणून, एक पुरुष म्हणून स्वतःमध्ये बदल कराल तेव्हा खरंच दुनिया बदलेल. फार लोकांची अपेक्षा नाही, पण आपल्याकडनंच आपण बदलावं. का नाही होऊ शकत हे. होतंय का असं. नाही होत, बिलकुल होत नाही. म्हणजे मला कुठेच दिसत नाही. म्हणजे आत्ताही चांगल्या शिकलेल्या, वेल एज्युकेटेड, फॅमिली स्टँडर्ड सगळ्या गोष्टी, पण अजूनही त्या बाईला काय करायचं, तिला जर असं वाटलं की मी हे असं करावं, नाही नको, ह्यांना काय वाटेल, तिला काय वाटेल. किंवा घरातले, आता माझ्या असे खूप उदाहरण मी जवळ बघते ना, तर मी अनेक मुलींना बदलण्याचा प्रयत्न केला ह्याच्यामध्ये, पण काही ठिकाणी फॅमिलीवर यायला लागलं की तेव्हा आम्ही तिला म्हणतो तू डिसिजन घे, तुला काय करायचं. उद्या आपल्यावर ब्लेम येईल नको की तुमच्यामुळे असं झालं. वेल एज्युकेटेड, घरातलं वातावरण राजकीय, सासू सगळ्या अख्खं गावभर फिरणार. सुनेने जॉब करायचं म्हटलं तर घराच्या बाहेर पडायचं नाही, आपल्याला काय गरज आहे, अशा रिएक्शन येतात. त्यावेळेला इतकं वाईट वाटतं की अरे, आणि ती पैशांसाठी नाही, तिची इच्छा आहे, तळमळ आहे की मला काहीतरी करायचं, करू दिलं जात नाही अशाला. मग त्या पुरुषाचा शिकल्याचा उपयोग काय आणि त्या बाईचा उपयोग काय जर ती बोलू शकली नाही तर. आम्ही म्हणलं तू नजर काय देते, म्हणलं तुला घराच्या बाहेरच पडू देत, जायचं नाही म्हटलं जॉबला, कामच करायचं नाही, जे करायचं असेल घरातून बसून कर 4 तास, इकडचं तिकडं बघायचं. काय अर्थ आहे जगण्याला. म्हणजे तुम्ही स्वतंत्र एक माणूस म्हणून जगू देत नाही, स्त्री म्हणून तर नाही, नंतरची गोष्ट अजून. त्यामुळे एक काही प्रश्न आहे का, तुम्ही हसताय का तिकडे, म्हणजे काय अडचण आहे का माझ्या बोलण्यामध्ये. तूच मध्ये बसले जातेच. हा, माझं वाक्य चुकत असेल तर सांगा मला, आपण याच्यावर चर्चा करू त्याच्यावर. आणि महिला दिन साजरा, लोक बरेच जातं म्हणतात नाही आता पुरुष दिन साजरे केले पाहिजे, करतातही. काही ठिकाणी पुरुषांना किती 1%, 2% पुरुषांवर अन्याय होत असेल, पण अन्याय जास्तीत जास्त कोणावर होतोय, म्हणून महिला दिन साजरा करतात. आणि का करतात, कारण अजूनही तिला तिचं अस्तित्व दिलं गेलेलं नाही किंवा ती घेत पण नाही. म्हणजे 1920 साली मला वाटतं की ते 1860 साली ते लारा नाव त्यांचं, त्यांनी ते महिला कामगारांसाठी जे सुरू केलं, आणि मग ते वर्ल्ड वुमेन्स डे साजरा करतोय आपण सगळ्या गोष्टी. एवढ्या वर्षानंतर पण कुठे महिला कामगार किंवा महिला म्हणून तरी तुम्हाला सगळ्या गोष्टींना स्वातंत्र्य नाही मिळते. कोण याला जबाबदार.
म्हणजे महिला पण तेवढीच रिस्पॉन्सिबल आणि पुरुष पण तेवढाच आहे. तो जास्त आहे, ही पण काही प्रमाणात आहेतच, नाही असं नाहीये. कारण तिने मेंटॅलिटी असं करून ठेवली, असं वागलं म्हणजेच चांगलं. जेवढं शोषिक तेवढी महिला चांगली. आपल्या सिरियल पण असंच सांगतात. सगळ्या सिरियल जेवढ्या मी काही 1-2 सिरियल पाहते ना, त्यात असंच दाखवतात. सासू सुनेचा वाद, नंदेचा भाऊजाईचा वाद, बायका बायकाचीच भांडणं, पुरुष मात्र मजा बघतात. म्हणजे किती वाईट रिफ्लेक्शन दाखवतात. म्हणजे जिथे बघा तिथे बाईला शोषित केलं, तिला अन्याय सहन करण्याने केलं, किंवा तिने अति चांगलं वागलं तरच बाई चांगली. तिने थोडंसं हटके वागलं काहीतरी की सगळ्यांना त्रास, तळपायची आग मस्तका जाते पुरुषाच्या, तिने वेगळं काय केलं तर. त्या महिला म्हणून हा संघर्ष आहेच, जन्माला आल्यापासून होतोच आहे. फ्रीडम दिलं गेलं की त्याचा किती वापर करायचा हे बायकांना बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. पण कारण इतकं बंदिस्त असतं की मोकळं सोडलं की एकदम मोकळं सोडल्यासारखं पण होऊन जातं ते सगळं. पण ती जबाबदारी, त्याचं भान ठेवणं हे दोन्हींची जबाबदारी आहे. आणि उद्या तुम्ही जाऊन जेव्हा अधिकारी व्हाल ना, आता आम्ही बुधवारपेठेत जेव्हा काम करतो, जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांसोबत बोलतो ना, त्यांना अनेक गोष्टी मी म्हटलं ना, मेंटॅलिटीवर खूप सारी अधिकाऱ्याचं डिपेंड असतं. कुठला अधिकारीची मानसिकता काय, तो किती चांगला विचार करतो, त्याच्यावर पुढची कामं किती झटझट सरकतात यावर आधारित असतं. नाहीतर त्याला वाटत असतं की नाही, मला हे काय, हे यांचं चुकीचं चाललंय, हे काय बरोबर करत नाही, रिसेक्सवर कशाला पाहिजे, असं जर म्हणायला लागले तर दुसरी बाजू पण बघितली पाहिजे. जिथे जबरदस्ती होते तिथे डेफिनेटली चुकीचंच आहेत गोष्टी. पण त्या अधिकाऱ्याला ते समजून घेतलं पाहिजे की हा कुठला कलम लागू पडतो, काय होतं का, सरसकट तुम्ही हे पडतात. कारण महिलांना अजून त्यांचे कायदे माहिती नाही. जो 2022ला एक लॉ पास झाला ऍक्ट ह्याच्या अंतर्गत की एका स्त्रीला जर जबरदस्ती केली तर तिला तर पोलिसांवर पण कारवाई होऊ शकते. पण ह्या बाईला माहितीच नाही की जर माझी चूक नसताना पोलीस मला त्रास देत असेल तर मी बोललं पाहिजे. आणि सेक्स वर्कमध्ये जवळजवळ आम्ही 7 मुलींना रेस्क्यू केलंय. एकही बातमी आजपर्यंत त्याची आली नाही, कारण आम्हाला स्टंट नको होता मीडियाचा. आत्ता माझ्याकडे 7 मुलींचे प्रूफ आहेत आणि त्याला प्रॉपर म्हणजे आम्ही अप्लिकेशन दिले पोलिसांकडे, पोलिसांकडून CWC कमिटीकडे जातं, चाइल्ड वेलफेअर कमिटी, तिथे तिची छाननी सगळी होते, चेकअप होतं, मेडिकल चेकअप होतं. त्यानंतर ती मुलगी कुठून आली तिला तिच्या घरी सोडलं जातं. 7 केसेस आहेत आमच्याकडे. सांगा, हे 4 केसची गोष्ट सांगतात, 4 केस तर त्या बायकांच्याच मुली आहेत. तुम्ही काय वेगळं काही काम नाही केलं त्याच्यामध्ये, असं होतं. आणि मी तेच म्हटलं, 7 केस आम्ही केल्या, ते एक बातमी नाही झाली कधी त्याची. कारण आमचा तो टार्गेटच होता. आम्हाला त्या मुलीला जी समोर आली आहे, अननोन व्यक्ती होती जी 16-17 वर्षांची, कोणी मुलांनी एकदा सोडून आला, एकदा, असे 7 कारणं वेगवेगळी होती 7 तर तिला इथून म्हणजे महाराष्ट्रातल्याच पुणे जिल्ह्यात काही दोघी-तिघी पुण्यातल्या होत्या आणि काही नाशिक, अमरावती, मराठवाडा अशा तिकडच्या मुली होत्या. इथून जवळजवळ 8 दिवस ती केस चालू. मग परत आम्ही इथून पोलिसांसह लेडीज कॉन्स्टेबल सोबत आम्ही इथून तिचे पालक आल्यानंतर त्यांच्यासोबत सोडलेले आहे. एका केस मागे 7-7 दिवस आम्ही घालवले. त्यामुळे अधिकारी जेव्हा त्या पदावर बसतो ना, त्याला तो न्याय देता आला पाहिजे. तो दिला तर आपल्या समाजात खूप चांगल्या गोष्टी घडू शकणार. पण आता मी एवढे कष्ट केले, आता मला, आणि एकदा जर पैशाची चटक लागली ना याच्यामध्ये, एक तो पण भाग आहे. म्हणजे जे होतं ना की मला पैसाच हवाय, काय होतं, तुम्हाला इज्जत मिळाली तर तुमचा रिस्पेक्ट आणि पैसा तो मिळतो, कारण तुम्ही त्या पोझिशनला असता तेवढा पैसा मिळतच असतो. पण त्याच्या पलीकडे तुमच्या काही डिमांड्स वाढायला लागल्या ना सगळ्या गोष्टींच्या, तर तो अधिकारी राहत नाही. तो त्याचं जे काही त्यांनी शपथ घेतली असते, तो काही शिकलेला असतो, ते सगळं विसरून जातो. मग तो पोलीस असू का प्रशासकीय अधिकारी असू का कोणी असू, तिथे आपण विसरून जातो की आपण कशासाठी आहोत. कोविड आपल्याला खूप सारं शिकून गेलं आपल्याला, आपण विसरून जातो सगळ्या गोष्टी. क्षणात होत्याचं नव्हतं होतं, पैसा कामी नाहीये सगळीकडे. आयुष्याचं कोणी बघितलंय. त्यामुळे चांगला व्यक्ती होणं आणि चांगल्या पद्धतीने जगणं हे खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि महिला दिनी मी हेच सांगू इच्छिते की सगळे पुरुष आहात तुम्ही इथे, तर थोडा सेन्सिटिव्ह होऊन महिलांकडे, मुलींकडे बघण्याचा विचार थोडासा बदला. तो बदलला तर तुमच्यासारखा ग्रेट कोणीच नाही. तो जो रिस्पेक्ट तुम्हाला महिला देतील ना, तो कोणीच देणार नाही त्या लेवलचं. त्यासाठी आपल्याला तसं वागलं पाहिजे. ती सुरुवात आपल्या घरातून करा, तुम्हाला बदल जाणवेल. आईच म्हणेल आपली, अरे तू कसं काय असं वागतोय, बदललं जर का पुण्याला जाऊन किंवा शिकून. हा फरक जेव्हा आईच्या चेहरा दिसेल ना, किंवा तिला जो आनंद होईल ना, तो आनंद कुठेच मिळणार नाही. करून तर बघा, छोटीच कृती अगदी, ज्या महिला रोजच करतात, मुली रोज करतो, पण एका मुलाने करणं ना त्यासारखा आनंद नाही. कारण ते बघितलंच नसतं ना, ते कधीतरी मिळालं तर मग त्याचा आनंद द्विगुणित होतो सगळ्या गोष्टींचा.
ठीक आहे. तुम्ही तुम्हाला काही विचार असेल तर प्लीज. हां, जेव्हा रेड लाईट एरियामध्ये काम केलं ना, तर जसं मी म्हटलं की बुधवारपेठ म्हटलं तरी जरा स्वतःला पण वाटायचं अरे कसं सांगायचं या गोष्टी, किंवा जेव्हा काम करायचं होतं कोणी आपल्याला बघितलं तर काय, असं सुरुवातीला वाटायचं, अगदी स्टार्टिंगची फेज. बघितलं तर काय म्हणणार लोक, कारण आपण तिथे तर काम करतोय पण लोक येणारे. पण मग जेव्हा आम्ही चर्चा करायचो तेव्हा असं लक्षात आलं की मी तिथे काम करते, मी ॲज अ स्टुडंट किंवा मी जेव्हा काम करत होते तर मी तर काम करते, पण जो माणूस त्यातून तिथून गेलाय तर आम्ही त्यालाच प्रश्न विचारला की तू तिथे काय करत होता. मी तर सोशल वर्क करत होते ना, तू तिथे काय करत होता. तेव्हा तो ॲटिट्यूड बदलायला खूप मदत झाली स्वतःमध्ये सुद्धा. आणि जे जे काम करतो ते चुकीचं नाही करत आहे. जेव्हा आपण काही ते चुकीचं करतो तो गिल्ट आपल्याला असतो. पण मला माहित होतं की माझ्याकडे मी ज्यांच्यासाठी काम करते त्यांच्या खूप व्यथा वेगळ्या आहेत, इतका त्रासदायक ह्याच्यातून त्या आलेल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला त्या थोडंसं जड गेलं, पण नंतर नंतर काही वाटलं नाही. कारण जेव्हा त्या ताई बोलायच्या मोकळेपणे की असं असं झालं, हे घडलं, किंवा अनेक गोष्टी, अनेक घटना, किंवा पार्टनरनी आणून सोडलंय, विकलंय, हे जेव्हा कळायला लागायचं तेव्हा असं वाटायचं नाही आपल्याला, त्यांना आपली गरज आहे, आपण इथे स्टँड घेतला पाहिजे, आपण उभं राहिलं पाहिजे. लोक काय म्हणतील, बोलणारे बोलतही असतील. त्यावेळेलाही समोर कदाचित मला फार कोणी बोलून दाखवलं नाही आजपर्यंत की असं काम करते, पण स्टील आजच्या घडीला सुद्धा जेव्हा आम्ही कोणालाही मी बोलवते ना बुधवार पेठेत या ऑफिसला, लोक नाही म्हणतात नको तिथे नको यायला, तुम्ही बाहेर भेटता का, असे सुद्धा रिॲक्शन्स आहेत. मला स्टुडंट किंवा स्टाफ, एक तर इंटरव्ह्यूसाठी मी बोलवलेली एक स्टाफ लेडीज होती, आणि जेव्हा तिला कळलं की बुधवार पेठ, आणि ती आली ती वडिलांसोबत काहीतरी एका विजय मारुती चौकातून आतमध्ये आली, तिथेच अगदी आमचं ऑफिस आहे जवळच. तर त्या बायका दिसल्याने तिच्या आईचा फोन मला, तुम्ही कसल्या एरियात बोलवलं, कुठल्या गल्ली, तुम्हाला कळतं का, असं का तसं. हे अजूनही हा ॲटिट्यूड आहे. परिस्थिती फार बदलली मला वाटत नाही ते, कारण जोपर्यंत तुम्ही ते ऍक्सेप्ट करत नाही ना की बाबा हे असं, हा एक घटक आहे जिथे असं चालतं आणि का चालतं हे पण समजून घेतलं पाहिजे, तर तो चेंज होईल. मला व्हॉलेंटियर्स मिळत नाही अजूनही, मला हवे असेल, दुसरीकडे काम करतो म्हणतात, इथे यायला तयार होत नाही लोक. क्युरियोसिटी पोटी येतात, म्हणजे बघण्यापुरतं नाही का, क्युरियोसिटी असते ना, नक्की रेड लाईट एरिया काय, कुठे सेक्स वर्क करतात, कसं असतं घर, ती क्युरियोसिटी असते. पण काम म्हणून यायला ना मला स्टाफ मिळायला खूप चॅलेंज आहे तिथे, मला अजूनही आहे. पण मी जसं म्हटलं की माझं एक नेचर आहे, धाडस थोडंसं माझ्यात मुळातच आहे. त्या धाडसीने मी कधी माघार नाही घेतली, जाणून घेतल्या गोष्टी, हे असं आहे का, त्या कशा पद्धतीने. आणि जेव्हा एरियात आम्ही फिरायचो तर आमच्या, जसं मी पियर म्हटलं, तर पियर आमच्या सोबत असायचे. त्यामुळे जेव्हा एरियात आम्ही जायचो तर एखाद्या पुरुषाने बघितलंय का आमच्याकडे, तरी ती ताई त्याला ओरडणार, काय रे आमच्या मॅडम येते तुला, म्हणजे ते तिथं त्यांच्या लेवलला मॅनेज करतात. त्यामुळे कधीच असा प्रसंग सुद्धा नाही आला की आपल्याला काहीतरी मला त्रास झालाय त्या गोष्टीचा किंवा नाही काम करू शकले, असं होत नाही. आताही आम्ही टीमने जातो, आम्ही काही इथिक्स फॉलो करावं लागतात. जसं तुम्ही रेड लाईट येते तर आम्ही जो कोणी स्टाफ असतो, टीम असते आमची, कपडे कसे घालावेत, तुमचा पेहराव काय असला पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे काही बेसिक मॅनर्स आम्हाला सांगावं लागतात. नाहीतर तुम्ही एकदम ह्याच्यात चाललात तर त्या कस्टमरला काय माहिती तू स्टाफ आहे का कोण आहे, तर तिथे त्या घटना घडू शकतात. त्यामुळे आमच्याकडे ॲप्रन, ID कार्ड आणि तो ओव्हरऑल तुमचा गेटअप पण तो त्या पद्धतीने पाहिजे. ते कसंही तुम्ही गेलायत फील्डमध्ये तर ते नाही, थोडंसं प्रोफेशनली आम्ही ते फॉलो करतो आणि त्यामुळे चालू आहे काम त्या पद्धतीने. एक फॅमिली म्हणून जेव्हा आपण विचार करतो, जसं आता तुमची लग्न झाली नसतील मला वाटतं, लग्न झाल्यानंतर जे कुटुंब असतं किंवा तुम्ही फॅमिलीमध्ये पण जेव्हा बघता ना, तर मूल वाढवताना सुद्धा तुम्हाला ते मुलगी आहे म्हणून तू असंच कर हे असं नाही झालं पाहिजे, किंवा मुलगा आहे म्हणून तू हेच कर, दोन्ही येऊ द्या ना. आणि आता तर लाईफ आपण बघतो इंडिपेंडेंट झालंय खूप साऱ्या गोष्टी. तेव्हा जॉईंट फॅमिली असायची, खूप कमी होत चालल्या आता जॉईंट फॅमिली सुद्धा. ते इंडिपेंडेंट दोघांनाही त्या दोन्ही गोष्टी करता आल्या. आणि मुलगी म्हणून सुद्धा तू मुलाची पण कामं करू शकते आणि मुलगा म्हणून तू मुलीची पण करू शकते. हे जेव्हा दोघांमध्ये ऍक्सेप्टन्स येईल ना तर हे बदलायला मदत होऊ शकेल. आता मी मुलगी म्हणून जेव्हा विचार करते स्वतःचा सुद्धा, फॅमिलीतल्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे मग लोक मला म्हणतात तुला घरातली कामं येतात की नाही, कारण थोडं मी जसं म्हणलं डॅशिंग डेअरिंग ह्या सगळ्या गोष्टी करायचे, बाकी सगळं करायचे, पण लोकांना वाटायचं ही घरातलं कामच करत नसेल. पण जेव्हा घरी येऊन जेव्हा बघायचे की अरे नाही, ही स्वयंपाकही करू शकते, ही पोछाही करू शकते, चांगलं जमू शकते हिला, तेव्हा ॲटिट्यूड बदलला. अरे नाही, ही अशी दिसली तरी हिला येणाऱ्या सगळ्या गोष्टी येतात, त्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. नाहीतर मारायची स्टाईल येत तर काहीच नाही असं नाही झालं पाहिजे. सेम अप्लिकेबल टू मेल्स ऑल्सो. त्यांना जर वाटतं ना मी म्हणजे घरातली जाऊ सांभाळा कमवणार, अरे तू कमवतोस, पण आता आपण बघतो की दोघंही नवरा बायको कमवतात, तर ते कमवताना
ही कमवते पण आणि घरातलं पण कामं बघते ना. पुरुष काय करतो, फक्त कमवायचं काम करतो. तर ते बॅलन्स करण्यासाठी घरातली कामं पण डिव्हायडेशन करून घेणं, आणि जेव्हा आपण करत असतो तेव्हा मुलांमध्ये ते ऑटोमॅटिक दिसायला लागेल, तेव्हा तो बदल होण्यासाठी ती मदत होऊ शकेल, मला असं वाटतं. त्यामुळे तुम्ही आता कसं पद्धतीने ट्रीट करता. आता माझी मुलगी आहे, तिची ना, जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलं की लांब सडक केस, तिला पुरी फार केस आवडायचे, हात लावू द्यायची नाही, कात्रीच लावायची नाही म्हणायची. आणि आता जर बघितलं ना तर टोटली लुक चेंज आहे. तिला कराटे आवडतात, ते डेअरिंग वालीच आहे माझ्यासारखी अशी, बाकी पण आवडतं. पण हे मला हे टिपिकल असं नको मुलींसारखं, तिचं अशी रिॲक्शन. पण तिला हे पण येतं आणि हे पण करते ती. तर तुमचा लुक हे ठरवत नाही. माझ्या तिची केस एकदम तिला बघितल्यानंतर तुम्ही कोणी म्हणणार नाही की ती, बरेचदा लोक म्हणतात की दादा मुलगाच येतो म्हणून. तर लुक मॅटर करत नाही, तुम्हाला काय गोष्टी येतात, तुम्ही काय पद्धतीने विचार करता, तुमची मेंटॅलिटी काय, ह्याच्यावर खूप गोष्टी डिपेंड होते. त्यामुळे आपल्याला थोडासा तो बॅलन्स तिथे घरात करणं खूप अपेक्षित आहे. कारण ती जेव्हा स्वतःला प्रायोरिटी देईल, ती स्वतःवर प्रेम करेल, स्वतःला रिस्पेक्ट देईल, तेव्हा ती सगळं बाकीचं स्टेप बाय स्टेप मॅनेज करू शकेल. नाही तर आता आपण बघतोय की म्हणजे मला तर खूप वाईट वाटतं. आता माझी एक मैत्रीण आहे, तिचा 12वीला मुलगा होता आणि प्रॅक्टिकल चालू होते, सायन्सला होता. तर त्याला अवघड गेलं काय, तर त्यांनी घरी आला, तो त्या दिवशी प्रॅक्टिकलला गेला नाही, ID कार्ड विसरलं म्हणून. शाळेतून फोन आला आईला तिच्या की अहो तो आलाच नाही अजून प्रॅक्टिकलला. तर ती घरी आली, ती म्हणली अरे तू ती विसरला म्हणून आले ID कार्ड म्हणून. तो घेऊन जाणार असं वाटलं, ती गेली आपल्या ऑफिसला. संध्याकाळी घरी येते तर त्या मुलाने सुसाईड केलेलं होतं. एकुलता एक मुलगा, दोघं नवरा बायको असे तिघच घरात राहत होते. इतकं चटकं लागून गेलं ना की एखादी गोष्ट येत नाही म्हणजे तुमचं आयुष्य संपलं का? नाही ना. म्हणजे याचा अर्थ एक तर मग आपण मुलांशी संवाद साधत नाही का? म्हणजे आपण इंडिपेंडंटच्या नावाखाली बऱ्याच वेळेला आता काय व्हायला लागलंय, सेल्फ काय इंडिपेंडंट, किंवा आपण इंडिपेंडंट पण नाही म्हणणार, प्रायव्हसीच्या नावाखाली आपण बोलत नाहीये. म्हणजे पूर्वी जे आपण मित्र मैत्रिणी एकत्र जायचो, गप्पा मारायचो, व्हेंटिलेट व्हायचं वेगवेगळ्या पद्धतीने, तसं होत नाहीये. जर हा संवाद साधता नाही आला आणि आयुष्य संपवायला लागली मुलं, तर काही अर्थ नाही त्या जगण्यात. त्यामुळे एखादी गोष्ट कमी जरी आली तरी तिथे आयुष्य संपत नाही, आपल्याकडे वेगळ्या वाटा आहेत अजून. नाही तर हे जमलं नाही म्हणून माझं सगळं आयुष्य संपलं असं नसतं. आपण प्रयत्न करणं आपल्या हातात डेफिनेटली आहे, यश मिळणं नाही ना नंतरची गोष्ट, पण त्यासाठी तेवढ्यावर आयुष्य थांबत नाही. त्यामुळे तो बॅलन्सिंग सगळ्या गोष्टींमध्ये ॲज अ फिमेल आणि मेल करता आला पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला म्हणतात मुली तर रडू शकतात, मुलं रडत नाही. कोणी बंधन घातलं आहे? आपल्या फार पूर्वीपासून बंधन घातले, पण रडा ना, व्हा ना व्यक्त. व्हा एखाद्या दिवशी मैत्रिणीसमोर व्यक्त की नाही मला वाईट वाटतं, मला रडू येतंय. व्हेंटिलेशन, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेत आता कोविड नंतर तर किती. वयाचं काही लिमिट राहिलेलं नाही कशाला. आयुष्य एकदाच आहे, पुनर्जन्म मागचा जन्म पुढचं कोणी बघितलेलं नाही. त्यामुळे ते आयुष्य सुखासमाधाने जगलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे प्रायोरिटी, स्वतःवर प्रेम केलं तर तुम्ही इतरांवर प्रेम करू शकता, पण स्वतःचं गिल्ट असेल, मी असा दिसतो, मी अशी दिसते, मी अशी वागते, तर त्याला काही अर्थ नाही. तर ते ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे, मी कसं का असेल. बेसिकली यात दोन गोष्टी आहेत. मला हा प्रश्न खूप बुजत आहे, ह्यांना उचला एका ठिकाणी न्या, त्यांना तिकडे पुनर्वसन करा, असं नाही होत. ती ज्या वयात सेक्स वर्कमध्ये आली, 11-12 वर्षाच्या वयात, जिला दुनिया कळायच्या आत ती त्याच्यामध्ये आली, तिचं शिक्षण नाही, तिच्या बाकीच्या गोष्टी नाही, तिला दुनियाच माहीत नाही. त्यामुळे पुनर्वसन करणं त्या लेवलचं थोडंसं अवघड आहे. पण हे नक्कीच की 40 नंतरचे प्रॉब्लेम्स फार स्टार्ट होतात, कारण कस्टमरचा रेशो कमी होतो, कमाई कमी होते, जगायचं कसं हा जेव्हा प्रश्न पडतो, तर त्याला आम्ही आता ऑप्शन्स देतोय. काही लाईव्हलीहूडचे ऑप्शन आमच्याकडे आहेत ज्यातून ती बाहेर पडू शकेल. दुसरी गोष्ट, ती बाई आहे म्हणजे जी आता गेली अनेक वर्ष, 30-40 वर्ष ती तिथे, 30 वर्ष जवळजवळ सेक्स वर्कमध्ये आहे. तिथे येणारा जो पुरुष आहे, नकळत ती समाजाची गरज पण आहे ना. म्हणजे हे मी म्हणणार नाही, कारण बऱ्याचदा लोक म्हणतात की नाही तिच्यामुळे बलात्कार कमी होतात, हे अजिबात सरासर रॉंग आहे. कारण ती पण तिच्यावर जरी जबरदस्ती कस्टमर करत असेल तरी ते बलात्कारच म्हणेल मी तिथे. मनाच्या इच्छेविरोधात, कोणाच्याही इच्छेविरोधात ते होत असेल तर तो बलात्कारच आहे. त्यामुळे जसं आता इथे मायग्रेशन आपल्याकडे खूप आहे, किंवा ज्यांना स्पेस नाही, तो माणूस येऊन तिथं व्हेंटिलेट होतो. त्यामुळे ती एक स्पेस फार पूर्वीपासून, म्हणजे पेशव्यांच्या आधीपासून, मुघलांच्या काळापासून बुधवारपेठ आहे, ती चालत आलेली, ती चालत राहणार. पण तिथे जबरदस्तीने आलं की मग मात्र प्रॉब्लेम आहे, तिथे नाही झालं पाहिजे. त्यामुळे 100% पुनर्वसन करणं हे कठीण आहे. त्याला शिक्षण आणि ह्या सगळ्याच गोष्टी आडव्या येतात. तिचं स्किल नाही, त्या लेवलचं ती बसू शकत नाही तेवढ्या गोष्टींना. त्यामुळे आम्ही काही शॉर्ट लेवलचे काही ट्रेनिंग देऊन
करण्याचा प्रयत्न करतो. कारण तिचं लाईफस्टाईल बदललंय सगळं. म्हणजे तिचं बसण्याची, उठण्याची, झोपण्याची, खाण्यापिण्याच्या पद्धती सगळ्या बदललेल्या आहेत. आणि तिला परत आपल्यासारखं होणं हे खूप चॅलेंजिंग आहे. त्यामुळे त्यातून मार्ग म्हणून आम्ही अबव 40 ज्या आहेत, 40च्या वरच्या ज्या महिला आहेत, त्यांना काय काम देता येईल का, त्यांची तयारी पाहिजे तर ते. आणि दुसरं काय होतं की शिक्षण नाही, त्यामुळे तिला उद्या काम जरी दिलं, आम्ही ट्राय केला काही कंपन्यांमध्ये, पण आम्ही तो पुढाकार त्या कंपन्यांनी दाखवला की नाही मॅडम, आम्ही ऍक्सेप्ट आहे, आम्हाला तुम्ही एक हाऊसकीपिंगसाठी आम्हाला द्या 2 महिला, पण तिने ते 8 तास काम केले पाहिजे. तिला सवय काय लागली, जसं आता एखाद्या पिणाऱ्याला काय सवय असते की सकाळी पॅक मारल्याशिवाय तो कामावरच जात नाही, है ना, तसं तिचं पण आहे. काही ठिकाणी काही बाबतीमध्ये दारू प्यायला लागतं, मेंटल स्ट्रेस आहे, खायला वेगवेगळ्या पद्धतीचं हे लागतं, खाणं पण नाही पण पिणं, आणि रुटीन जे आहे, कधी रात्री जागरण आहे, सकाळी उठायचं उशिरा, तर तसं कामावर जायला थोडंसं ते जड जायला लागतं. मग 8ला जा, त्या नियमात बसा, तसंच वागा, गुटखा तंबाखू खायची सवय असते, तर थोडंसं ते कठीण जातं. त्यामुळे म्हणजे ते रुटीन बसणं होत नाही. आम्ही प्रयोग केले, ते चॅलेंजिंग आहे, खूप चॅलेंजिंग. आपण जे बघितलेलं असतं टीव्ही मध्ये, ह्याच्यामध्ये एक प्रिजुडाइज माइंड होता आपलं की ये औरतें गंदी है, ऐसा नहीं है, आप आके बैठो, उनके साथ बात करो तो आपको पता चलेगा कि वो कितनी अच्छी है. हम जब एरिया में जाते हैं, चाय पानी के बिना वो छोड़ती नहीं वहां से. जैसे हम कोई मेहमान आता तो कैसे रिस्पेक्ट देते, सेम रिस्पेक्ट हमें वहां पे भी मिलता है. तो हम जब तक वहां आएंगे नहीं, उनसे बात नहीं करेंगे, तब तक हमें रियलिटी नहीं पता चलेगी. और जैसे मैं आपको शेयर करूँ तो वैसे आप 4 लोगों से शेयर कीजिए. नहीं, कोई गलत बात बोल रहा है गलत तरीके से, तो आप उनको रोकिए वहां पे कि नहीं ऐसा नहीं है. वो किस हालात में आई, किस मजबूरी में आई, उसको पता है. और अभी भी बोलते हैं ना, उसे अगर आप पूछोगे ना, 30 साल से वो सेक्स वर्क कर रही है, अगर आप पूछोगे आपको अच्छा लगता है क्या, आप इसी में रहना चाहोगे क्या, उसका जवाब ना होगा, ना ही होगा. और अभी का जो ट्रेंड है, ये तो रेड लाइट एरिया है, जो जहाँ से गरीब औरतें हैं थोड़ा फंसा के बेची गई है. आत्ताचा ट्रेंड तुम्ही बघताय, स्पा किंवा हॉटेल लॉजेस, तो ट्रेंड एक वेगळा आहे. ज्या पैसा असून पैशांसाठीच फक्त करत, त्या काय बरी म्हणजे त्रास नाही झालेला त्यांना, कोणी जबरदस्तीने आणलेलं तिथे, त्यांच्यासोबत आम्ही काम करणार. ज्या जबरदस्तीने आणलाय, जिथे प्रॉब्लेम्स आहेत, तिला त्यात नको आहे, तिला मदत करतो आम्ही. नाही तर अजून एक वर्ग आहेच वेगळा ना, जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत खूप सारे, किंवा प्लॅटफॉर्म तुम्ही ते डाउनलोड केला ऍप, तुम्हाला कळतं आसपास किती सेक्स वर्कर आहे, तर तो ट्रेंड वेगळा आहे. त्याच्यामुळे इथे मात्र थोडंसं खडतर आयुष्य आहे. त्यातून जरी ती म्हणत असेल की ठीक आहे, आणि जे इन्कम इथे ते करू शकते, ती इतर जॉबमध्ये नाही करू शकत. आणि ते पैसे कोणासाठी कमवते, मुलांसाठी कमवते. आणि जेव्हा मूल मोठं होतं 18 वर्षाचं झाल्यानंतर, आईला विचारतच नाही परत, म्हणजे परत तिचं आयुष्य काही फार सुखीचं जातं असं नाही. आमच्याकडे खूप सारे केसेस आहेत ज्या मुलासाठी, म्हणजे 2 वर्षाच्या 1 वर्षाच्या बाळासाठी ती सेक्स वर्क मध्ये आली असेल, मोठं केलं मुलांना, पण मूल परत त्याला बघत नाही, ते त्याचं लग्न करतं, मोकळं होतं. त्या आईने काय करायचं, मग ते काही वेळेला बातमी त्याच्या डेथ झाली तिची, कशामुळे झाली हे पण कळत नाही. लावारीस म्हणून तिला अंतिम संस्कृतीचा ते होऊन जातो तिकडच्या तिकडे ससूनला, कोणी विचारायला नसतं तिला, अशा अवस्था. त्यामुळे मुळातच एक फिमेल, त्यात सेक्स वर्कर, त्यात HIV असेल तर अजून HIVचा टॅबू, असे मल्टिपल टॅबूज घेऊन जगते ते. भारतामध्ये काय ना, सेक्स हा फॅक्टर जो आहे तो फार असा सगळं करायचं पण लपून ठेवायचं. आपल्याकडे फ्रीडम नाही बोलण्याचं. सेक्स सेक्च्युअलिटी आपण किती बोलतो, आणि ती बेसिक गरज आहे, ते चुकीचं नाही आहे. अट्रॅक्शन वाटणं, एखाद्याबद्दल प्रेम वाटणं, हे खूप नॅचरल आहे सगळ्या गोष्टी. पण त्याचा अति अपरव्यास जेव्हा होतो, जेव्हा तुम्ही एखाद्यावर त्या व्यक्तीला त्रास होईल असं वागता, तेव्हा ते चुकीचंच आहे. जेव्हा इक्वल म्युच्युअली तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला कोणी अडवतं का तिथे, कोणी नाही ना, कोणी काही घडत नाही. पण जेव्हा तुमचा प्रॉब्लेम, म्हणजे एखाद्याला तो मुलगा आवडत असेल, पण मुलाला ती आवडत असेल, प्रॉब्लेम होतो. मग तिथे मुलाला नाही म्हटलेलं पण चालत नाही. घटना मुलीने घडलेल्या किती ऐकल्यात, की मुलगा नाही म्हटला म्हणून तिने त्याच्यावर ऍसिड फेकलंय, किंवा त्याने तिला काहीतरी मारहाण केली, किती घटना आहेत अशा. पण घटना उलट्या खूप आहे. मुलीने नकार देईल, तू कोण नकार देणारी, म्हणजे तिचा मताला काहीच व्हॅल्यूच नाही असं दिसतं. तू मुलगी म्हणून तुम्हाला कसा नकार दिला, हा सगळ्यात मोठा शल्य त्याच्या मनात असतो. म्हणून ह्या घटना घडतात, बरोबर का. त्यामुळे कपडेपेक्षा पण आहे ना तुमची, आता तुम्ही जेव्हा फॉरेनला जाता तेव्हा तर असे किती दिसतात तुम्हाला, तिकडे तर सगळं खुले, म्हणजे ज्यांना डोळ्यांना सवय झाली असेल तिथे आपल्याला ती अर्ज पण किंवा ते तसंही वाटत नाही.
आपलं कल्चर नाही, पण आपल्याकडे 3 वर्षाच्या बाळावर रेप होतो, याला काय म्हणणार तुम्ही? जे बाळ लहान असतं, बरं फुल कपडे घातलेले अशा मुलींवर रेप होतो, तेव्हा काय म्हणणार तुम्ही? शाळकरी मुलगी किती लांब, कशाला? तुम्ही पुण्यात आहात सगळे, पुण्यातल्याच घटना कितीतरी आहेत. कशासाठी, म्हणजे का घडतं हे असं? त्यांना हे समजत नाही त्यावेळेला की लहान मुलगी, तिला कळत सुद्धा नाहीये. कसं आहे ना, फ्रीडम, प्रत्येक व्यक्तीचं फ्रीडम, त्यामुळे त्या मुलीला आणि त्या मुलाला कळलं पाहिजे की आपण काय एक्सपोज केलं पाहिजे, काय दाखवायचं किंवा काय नाही दाखवायचं. त्याच्यावर ह्या गोष्टी खूप डिपेंड करतात. काहींचं म्हणजे हा परत मुद्दा सेक्शुअलिटीकडे बऱ्याच वेळेला येतो की असं दाखवलं म्हणजे मुलगी फारच सुंदर किंवा ती काय सेक्सी दिसते असे रिॲक्शन येतात, किंवा हा कसा हँडसम दिसतो किंवा काय, हे डिपेंड ऑन तुमच्या ह्याच्यावर आहे. मग त्यामुळे आपण प्रत्येकाला त्याला मुलीला तिथे बंद, पण ही संख्या किती आहे अशा मुलींची? मोजकीच आहे ना. ह्या बुधवार पेठेतल्या माझ्या 60-60 वर्षाच्या ज्या बायका आहेत, ह्या कधी काळच्या आहेत? जेव्हा आमचे जन्म झालेले नव्हते. तिला विकलं जाणं, तिच्यावर रेप करणं, तिला सेक्स वर्कसाठी आणणं, हे तर तेव्हा जेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता. माझ्या वेळेला मास्टर होईपर्यंत मोबाईल नव्हता माझ्याकडे, तो छोटा डब्बा होता, त्यानंतर मग स्मार्टफोन आला आमच्या हातात. जेव्हा मोबाईल पण नव्हते तेव्हा पण घटना घडायच्याच. त्यामुळे मोबाईलमुळे घडतं हे असं मला वाटत नाही. तुमचं वैचारिकता ही खूप मॅटर करते. तुम्ही मुलीला आणि मुलाला कशा पद्धतीने वागवताय, तुमचं थॉट काय, तुम्ही काय विचार करताय. त्यामुळे मोबाईल हे माध्यम झालं की इझिली पोहोचतोय, त्यामुळे आपल्याला कळतंय. तेव्हा काही नव्हतं पण हे असं. त्यामुळे थोडासा विचार आपल्याला कुठल्या ह्याने आपण ॲग्रेशन द्यायचं किंवा कंट्रोल करायचं स्वतः, प्रत्येकाची एक ती रिॲक्शन असली पाहिजे त्या पद्धतीने. आणि काही, आणि आजकाल तर तुम्ही बघताय म्हणजे त्या सोशल मीडियामुळे तर एक कोणी टाकलं तर काय शिवाय शाप काय काय बोलत असतात, नको नको ते ऐकायला नको वाटत, इतक्या घाणेरड्या लेवलला बोलत असतात ते. त्यामुळे आपण कसं वागायचं आपल्या हातात. त्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे पाहुण्यांचे आभार. आज महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित श्रीमती आशा भट मॅडम यांनी वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि आपल्या सर्वांना मुलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी अकॅडमीच्या वतीने आणि सर्व विद्यार्थीनींच्या वतीने मॅडमचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतला आणि मला असं वाटतं की सर्वांचे प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळाले असतील. तर आता आपण कार्यक्रमाची सांगता करूया आणि कार्यक्रमाची सांगता ही बसायला म्हणून. सगळ्यांनी डोळे मिळतात, नेहमीप्रमाणे सामूहिक स्मके देवे वाग्यज्ञे तोषामि तोषोनी मज द्यावे वसाय दानवे. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवार होता परस्परे जीवांचे दुरितांचे तिमिरचा जो जे वांचित तो तेला आणि जात ईश्वरांची मानिया अनभरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरुंचे बोलते जय अर्णव पियुषांचे चंद्रमे जय अलांछन मार्तंड जय तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होती. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तेनी लोकी भज आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दष्ट विजय सुखिया सुखिया सुखिया